सगळा अंधारे गाड बिड काहीच नाहीत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की रात्रभर जागून काढली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पार्थ बॉक्स चॅनल वरती. आज आपण जाणार आहोत श्रीमान रायगडला. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा आहे राज्याभिषेक सोहळा. तर तो आपण या निमित्ताने आपण जाणार आहे. तो सगळा सोहळा पाहणार आहे. आपण फर्स्ट टाइम चाललोय सोहळा बघण्यासाठी. तर मी बी सोहळा बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. चला, हे आपले दोन मित्र आहेत, हे पण आपल्या सोबत येणार आहेत आणि एकाला आपण पिकअप करणार आहे कात्रजला. तर चला, आज आपण 4 जण जाणार आहे. मी आणि हे बी दोन आपले मित्र आहेत आणि अजून एक येतोय, त्याला पिकअप करण्यासाठी आपण इथं थांबलेलो आहे. येईल, थांबा. हा एक आपला दोस्त आहे आणि जेवायसाठी थांबलेलो होतो. आता जेवण झालंय आणि थंडी तर असली बेकार आहे, पण आता काय करायचं, जायला तर लागणार आहे. ही आपली गाडी, ही आपली दोस्त, ही फुल पॅक होते तिथं आता. तर बघू रस्त्यात काय भेटलं तर तुम्हाला दाखवतो, नाही तर डायरेक्ट रायगड. तर मित्रांनो, आता आहे आम्ही तामिनी घाटात, नाही का, फुल सगळा अंधारे गाड बिड काहीच नाहीत. आम्ही चाललेलो आहे आणि सगळ्यांची फुल फाटलेली आहे, पण आमची नाही फाटलेली, म्हणजे माझी नाही फाटलेली, नाही का, म्हणजे सगळं ओके आहे. लवकरच रायगड जवळ करतोय. तर आता रायगड थोड्या अंतरावर आहे आपल्याला आणि हे बी मित्र आहेत, भेटलेले आहेत. तर आता नाही का, खूप असं इकडे एवढं गार नाही, आपल्या इकडे ते गार होतं. आम्ही निघातात थोडा किस्सा घडलेला. हे आपले मित्र आहेत, हे आता आपल्याला आत्ताच रस्त्यात भेटलेले आहेत. म्हणजे अजून एक अर्ध्या तासात आपण रायगडवर पोहोचल. आपले मित्र आहेत सगळे. तर नाही का, तर आता रायगडच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे आपण. पण एवढे गाड्या लागलेल्या आहेत की गाड्या लावायलाच आपल्याला जागा नाही. सगळं नाही का, सगळं फुल आहे, समजत नाही गाडी कुठे लावा. खूप गर्दी आहे, गाडी लावाय बी जागा नाही. आम्ही ऍडजस्टमेंट केलेली आहे, ती गाडी तिकडे सरकवल्या, आपली गाडी इधर लगाई आहे भाई. तर ही पहिली पायरी छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर खूप गर्दी आहे आज. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आहे त्यामुळं. आणि समोर तर काही दिसत नाही, कॅमेऱ्यात बघितल्या सगळा अंधार आहे त्यामुळं रुको. हे आपले मित्र आहेत, पायऱ्या दिसत बी नाहीत. वरती खूप गर्दी आहे कारण सगळं पब्लिक आधीच गेलेलं आहे. आम्हाला झालाय उशीर. तुझा फर्स्ट टाइम आहे, काय वाटतंय? फर्स्ट टाइम आहे रायगड भाया. सगळी अशा जमलेली आहेत. आतापर्यंत निम्माचं गट चढून झालेला आहे. हा आपल्याबरोबर फर्स्ट टाइम आलाय त्यामुळे स्टॅमिना आहे, नुसतं पुढं पुढं पळतोय. पण काय नाही, थांबा, थोड्याच त्याचा असा कार्यक्रम होणार आहे. आत्ता वाजले तर रात्रीची 1, तरी बी खूप अजून पब्लिक चढते. वरती तर खूप असणार आहे. वरती आता काय काय पाहायला भेटतंय बघू. आपला फर्स्ट टाइमच आहे असं सोहळा बघणं. बघू, खूप गर्दी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोलो छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. आता आपण मुख्य दरवाजापाशी पोचलेलो आहे. हा आहे गाड्याचा मुख्य दरवाजा. चढून आलो की आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो. आता आपण शिवकाय देवी मंदिरापाशी आपल्याला सगळ्यात पहिलं बघायला भेटतं ते हे शिरकाई देवीचं मंदिर. आत्ता आपण आहे होळीच्या माळावर. होळीच्या माळावर हे सगळे टेंट लावलेले आहेत. हे आहेत राज. तर आता पहिलं आपण राजांचं दर्शन घेऊ आणि मग फिरू, आहे का नाही. सगळे राजांचे दर्शन घेत आहेत.
रात्रीच्या वाजले 2. त्यामुळे सुचत नाही काय बोलू काय नको. आणि काय झालंय, झोप पण आली आणि दम लागलाय ना चढून आलोय. त्यामुळं रोडमध्ये तर काही एवढं शूट नाही केलं. आणि आत्ता पण विषय असा झालाय की झोप नाही काय नाही कालपासून. तरी सकाळी उठल्यावर तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं तर मी दाखवणारच आहे. पण आत्ता पण दाखवतो थोडंफार शूट दाखवतो, आवाज नाही येऊ शकत. आता आपण आलोय जगदीश्वराच्या मंदिरापाशी. तर ही सगळी झोपलेत. इकडे सगळं टेंट आहेत, सगळी झोपलेली आहेत. जगदीश्वराच्या थेट आपण समोर आलो की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बघायला भेटते. ही आपल्या राजांची अशी समाधी आहे. आता समाधीच्या समोर बसलो, मन एवढं शांत झालंय. तर आम्हाला आली जाम झोप. आम्हाला शोधतोय झोपायला जागा, गारठात लई. पुढचा ब्लॉक आता डायरेक्ट उद्या. आज स्टॅमिना नाही आमच्यात शूट करण्याचा. तर शिवरात्री मित्रांनो, आपण डायरेक्ट उद्या ब्लॉक शूट करतो. आपले झोप आलेली आपल्याला, तर झोपा. तर आता वाजले सकाळचे 5. पण उठलेलो आहे आत्ताच. तर आता बघू. हा सकाळच्या 5 वाजता जगदीश्वरा मंदिराचा व्ह्यू आहे. तर झोप काही रात्रभर झालेली नाही, काहीच झोप नाही झाली. रात्रभर जागून काढली, पण ना असे ब्लॉग काढण्याचे हेच नव्हती, म्हणजे नाही का शक्तीच नव्हती. तर आता 5 वाजलेत, थोडस मग आता निवांत झालेलो आहे. तर आता तुम्हाला सगळा दाखवणार आहे मी. तर बघू इथून पुढं काय काय होतंय, काय काय तुम्हाला बघायला दाखवा येते ते बघू आपण. हा आपला भगवा तर आपल्याला समोर दिसतोय, हा आहे नगरखाना. आत्ता आपण आहे जगदीश्वराच्या मंदिरापाशी. आपण रात्रभर इथंच होतो सनराईज बघण्यासाठी. आपण जगदीश्वराच्या मंदिराच्या थोडं खाली आलोय, इकडून एक रस्ता भेटलाय. आता आपण इकडे सनराईज बघू कसा दिसतोय. व्ह्यू तर असला खतरनाक झालेला आहे ना बघा मित्रांनो, एवढा सुंदर सनराईज झालाय ना, काय सांगू तुम्हाला. हे बघा असलं नाहीच दिसतंय, अप्रतिम यार. तर असा सनसेट झालेला आहे, सनसेटच म्हणतोय सॉरी, सनराईज. तर कसा वाटतोय तुम्हाला सनराईज, मला कमेंट मध्ये नक्की सांगा. सनराईज बघून झाला आणि थेटच आपल्याला समोर नगरखाना बघायला भेटतो. इथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झालता, तिथं मी जवळून दाखवणार आहे. पण इथून असं दिसतंय जगदीश्वराच्या मंदिराच्या आपण जवळच आहे. काल मी एवढा दमलेलो की काहीच नीट नाही, म्हणजे ब्लॉगिंगची स्टार्टिंग नाही नीट केली, काय नाही, काहीच रस्त्यात बी शॉट नाही घेतले. थोडेफार घेतले, थोडंफार गड चढताना बी घेतले, पण नाही का असं डिटेल मध्ये नाही. एवढे 1:30 वाजलेले आणि मग काही कळत पण नव्हतं नाही का काय करू काय नव्हतं. त्यामुळं ह्या मित्रांनी इथं टेंट लावल्यात, काय भारी वाटतंय ना. सगळे असे टेंट, हा असा व्ह्यू सुंदर. आज प्रशांतचे फर्स्ट टाइम ट्रेकला आलाय माझ्यासोबत आणि डायरेक्ट रायगडला आलेला आहे. त्याचं म्हणजे नशीब. हे आहे टकमक टोक. असं आहे सगळं. हे सगळ्यांनी असले टेंट लावले होते गडावर, एवढे टेंट आहेत. हो खूप गर्दी आहे, मग ब्लॉग काही शूट करता येत नाही एवढा.
थोडं थोडंच मी तुम्हाला दाखवतोय. डिटेलमध्ये नाही दाखवू शकत. डिटेलमध्ये रायगड आपण पुन्हा एकदा करू. खूप गर्दी असते मग थोडस समजून घेऊ शकता तुम्ही. आता आपण आलोय टकमक टोकावर. हा खालचा व्ह्यू टकमक टोक. आम्ही जेव्हा आलतो ना फर्स्ट टाइम तेव्हा सगळं पाऊस होतं, धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं. आता सगळं क्लिअर. तर मित्रांनो हे सगळं पाहायला तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटणार आहे. हा ब्लॉग एवढाच होता. अजून बरंच काही दाखवायचं राहिलं आहे. एका ब्लॉगमध्ये सगळं तुम्हाला नाही दाखवू शकत कारण त्यामुळं 2 पार्ट केलेले आहेत आपण ब्लॉगचे. तर हा पार्ट तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट पार्ट बघण्यासाठी पार्थ ब्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बाय.